मित्रांनो, वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण वृद्धत्व लवकर येणे हे अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे होते. काही लोक 60व्या वर्षीही उत्साही, तंदुरुस्त आणि तरुण दिसतात, तर काही जण 50च्या आधीच थकलेले आणि अशक्त वाटू लागतात. आज मी तुम्हाला अशा 14 छोट्या पण प्रभावी सवयी सांगणार आहे, ज्या नियमित पाळल्यास वाढते वयही संथ होऊ शकते, शरीर अधिक मजबूत राहू शकते आणि आयुष्याची गुणवत्ता सुधारू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची सवय अनेक लोक दुर्लक्षित करतात आणि तीच सर्वात महत्त्वाची आहे. सुरुवातीला बघूयात. नंबर 1. पाठीवर झोपण्याची सवय का फायदेशीर? आपण ज्या पद्धतीने झोपतो त्याचा परिणाम आपल्या मणक्यावर, मानेवर आणि त्वचेवर होतो. पाठीवर झोपल्याने शरीराचे वजन समान पद्धतीने वितरित होते. त्यामुळे मणक्यावर अनावश्यक ताण येत नाही. चेहरा उशीवर दाबला जात नसल्यामुळे सुरकुत्या पडण्याचा वेग कमी होऊ शकतो. तसेच मान, खांदे आणि कंबर यांना योग्य आधार मिळतो. ज्यांना घोरण्याचा किंवा स्लीप ॲनेमियाचा त्रास असेल, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नंबर 2. आठवड्यातून 2दा वजन उचलणे का गरजेचे? 50 नंतर शरीरातील स्नायू नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतात. याला स्कार्पोपेनिया म्हणतात. जर आपण कोणताही प्रतिकार व्यायाम केला नाही, तर हात, पाय कमकुवत होऊ शकतात. हलकं डंबेल, पाण्याच्या बाटल्या किंवा रेसिस्टन्स बँड वापरून व्यायाम केल्यास स्नायू मजबूत राहतात. हाडांची घनता टिकून राहते आणि पडल्यास फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो. नंबर 3. नाश्त्यात प्रोटीन घेण्याचे महत्त्व. अनेक लोक नाश्त्यात फक्त पोहे, उपमा किंवा चहा बिस्किट घेतात. त्यामुळे शरीराला पुरेसे प्रोटीन मिळत नाही. प्रोटीन स्नायू, त्वचा आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे. नाश्त्यात दूध, दही, मूग, हरभरा, अंडी, पनीर किंवा अंकुरित कडधान्याचा समावेश करा. प्रोटीनयुक्त नाश्ता केला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नंबर 4. रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय. जेवण झाल्यानंतर लगेच बसणे किंवा झोपणे पचनासाठी चांगले नसते. जेवल्यानंतर 10 ते 15 मिनिटे चालल्यास पचनक्रिया सुधारते. रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. गॅस, अपचन आणि पोट फुगणे यासारख्या तक्रारी कमी होऊ शकतात. ही छोटी सवय मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. नंबर 5. मॅग्नेशियमयुक्त पदार्थ का खावेत? मॅग्नेशियम हे शरीरातील 300 पेक्षा जास्त जैविक प्रक्रियामध्ये सहभागी असते. त्याची कमतरता असल्यास थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, झोपेचा त्रास आणि चिडचिड होऊ शकते. भोपळ्याच्या बिया, बदाम, काजू, पालक, मेथी, डाळी आणि संपूर्ण धान्यामध्ये मॅग्नेशियम भरपूर असते. नियमित सेवन केल्यास झोप, हाडांचे आरोग्य आणि स्नायूची कार्यक्षमता सुधारू शकते. नंबर 6. सकाळचा सूर्यप्रकाश का आवश्यक? आजकाल अनेक लोक दिवसभर घरात किंवा कार्यालयात असतात. त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता वाढत आहे. सकाळी 15 ते 20 मिनिटे सूर्यप्रकाशात राहिल्यास शरीर व्हिटॅमिन डी तयार करते. यामुळे हाडे मजबूत राहतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मूड सुधारतो. काही संशोधनानुसार सकाळचा सूर्यप्रकाश शरीराचे जैविक घड्याळही व्यवस्थित ठेवण्यास मदत करतो. नंबर 7. चांगली झोप म्हणजे नैसर्गिक औषध. आपण झोपेत असताना शरीर स्वतःची दुरुस्ती करत असते. अपुरी झोप घेतल्यास थकवा, स्मरणशक्ती कमी होणे, वजन वाढणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासारखे परिणाम दिसू शकतात. दररोज 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. मोबाईलचा वापर झोपण्याच्या किमान 1 तास आधी बंद करा आणि झोपण्याचे वेळापत्रक नियमित ठेवा. चेहरा थंड पाण्याने धुण्याचे फायदे. सकाळी चेहरा थंड पाण्याने धुतल्याने ताजेतवाने वाटते. चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. रक्तभिसरण सुधारल्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते. मात्र खूप थंड पाणी सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही. एका पायावर उभे राहण्याचा सराव. वय वाढल्यानंतर संतुलन राखण्याची क्षमता कमी होत जाते. त्यामुळे पडण्याचा धोका वाढतो. रोज काही सेकंद एका पायावर उभे राहण्याचा सराव केल्यास संतुलन सुधारते. पायाचे आणि कोर स्नायू मजबूत होतात. सुरुवातीला भिंतीचा आधार घेऊन हा सराव करू शकता. प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा. सतत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने मानसिक ताण वाढतो. दीर्घकालीन ताणामुळे रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. स्वतःसाठी वेळ काढणे, आवडत्या गोष्टी करणे आणि गरज पडल्यास नाही म्हणणे हे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 11. स्वतःकडे पाहून हसण्याची सवय. हसल्याने शरीरातील एंडॉर्फिन नावाचे फील गुड हार्मोन तयार होतात. यामुळे तणाव कमी होतो, स्वतःला स्वीकारण्याची भावना वाढते. सकारात्मक विचार आणि आनंदी मन ही दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी महत्त्वाचे घटक आहे. 12. योग्य पोश्चर ठेवणे. वाकून चालणे किंवा बसणे यामुळे मान, खांदे आणि कंबर यावर ताण येतो. योग्य पोश्चर ठेवल्यास फुफ्फुसांना अधिक जागा मिळते आणि श्वासोच्छ्वास सुधारतो. आत्मविश्वासही वाढतो. मोबाईल वापरताना मान खाली झुकवून बसणे टाळा.
13. रोज स्ट्रेचिंग का करावे? वय वाढल्यानंतर शरीराची लवचिकता कमी होते. त्यामुळे सांधे आखडू शकतात. दररोज 5 ते 10 मिनिटे स्ट्रेचिंग केल्यास स्नायू आणि सांधे मोकळे राहतात. शरीराची हालचाल सुधारते आणि दुखापतीचा धोका कमी होतो. 14. कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समतोल. फक्त चालणे किंवा फक्त वजन उचलणे पुरेसे नाही. दोन्ही प्रकारचे व्यायाम महत्त्वाचे आहे. चालणे, सायकलिंग किंवा पोहणे यामुळे हृदय निरोगी राहते, तर स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात. आठवड्यातून किमान 150 मिनिटे शारीरिक हालचाल करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, वृद्धत्व थांबवणे आपल्या हातात नसले तरी ते संत करणे नक्कीच आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण छोट्या चांगल्या सवयी रोज पाळल्या तर त्याचे परिणाम अनेक वर्षे दिसतात. आजपासून फक्त एक सवय निवडा आणि ती सातत्याने पाळायला सुरुवात करा. काही महिन्यातच शरीरातील आणि मनातील सकारात्मक बदल तुम्हालाच जाणवतील. जर तुम्हाला 50 नंतरही तंदुरुस्त, उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण राहायचे असेल, तर या सवयी आपल्या जीवनाचा भाग बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विद्यासेल टिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वय फक्त आकडा आहे. खरे तरुण पण आपल्या सवयीमध्ये दडलेले असते. धन्यवाद.